हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज सकाळी रिहू आणि ईशानच्या टिफिनला काय बनवायचं म्हणून मी तर किचनमध्ये आली. मग नंतर मला आठवलं की आपण सोयाबीन भरपूर दिवस झाले घेऊन आलोय आणि त्याचंच काहीतरी बनवूयात. आता सोयाबीनचा पराठा वगैरे काय कसं खरं मला काही आयडिया नाही आणि पहिल्यांदाच मी रेसिपी ट्राय करणार होती. सोयाबीनची भाजी कशी बनवायची, ड्राय भाजी बनवू की काय बनवू मला समजत नव्हतं की त्यांच्या टिफिनमध्ये मी आज काय देऊ, पण सोयाबीनचं द्यायचं हे मी मात्र ठरवलेलं होतं. म्हणून तुम्हाला पाठीमागे बाउलमध्ये दिसत असेल की मी सोयाबीन भिजत घातलं होतं आणि त्यानंतर एक रेसिपी पाहिली होती की सोयाबीनची भुर्जी अशी. तर मग मी ठरवलं की ओके ठीक आहे, सोयाबीनची भुर्जीच बनवूया. म्हणूनच कांदा टोमॅटो वगैरे मी मस्त असं कट करून घेतला आणि इथं फ्राय सुद्धा करताना तुम्हाला दिसत असेल. आयडिया अजिबातही नव्हती, पहिल्यांदाच ही भाजी बनवत होते. कशी बनवायची, काय बनवायची, भुर्जी असेल किंवा पातळ सुकी, मी अजून एकदाही भाजी बनवली नाही. पण सोयाबीन मात्र घेऊन आली होती आणि आज त्याचीच हेल्दी अशी काहीतरी रेसिपी मुलांना बनवून द्यायची हेच डोक्यात होतं. म्हणूनच कांदा टोमॅटो कट केला आणि तो छान असा फ्राय करून घेतला. तोपर्यंत इकडं छान असे भिजले सुद्धा होते सोयाबीन. मग त्यालाच आहे ना पाणी वगैरे काढून घेतलं आणि आता त्याला मिक्सरमधनं बारीक सुद्धा करून घेणार होते. त्याआधी मी ना आलं वगैरे आणि लसूण याची थोडीशी बारीक पेस्ट करून घेतली होती आणि ती सुद्धा त्यात टाकणार होते, कारण की माझ्या प्रत्येक भाजीत आलं आणि लसूण तर असतंच, त्याच्याशिवाय तर चव काय येत नाही. मग जे काय सोयाबीन होतं ते मी बारीक करून घेतलं आणि जे कांदा टोमॅटो होतं ना त्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकून जे सोयाबीन बारीक करून घेतलं होतं ते छान मी त्यामध्ये फ्राय करून घेतलं कांदा टोमॅटोमध्ये आणि मस्त अशी सोयाबीनचं जे काय म्हणतो ना आपण भुर्जी, तर ती रेडी झाली होती. पण माझ्या डोक्यात नंतरनं असं आलं की रिया निशान मला नाही वाटत की ही भाजी खातील असं चपातीसोबत. मग चला आपण पराठाच बनवूया, याच्यामध्ये जे काही पीठ वगैरे होतं त्यामध्ये आपण टाकून देऊया हेच डोक्यात घेतलं, कारण की त्यांनी एवढी भाजी खाल्ली नसती जितकी पराठा आवडीने खाल्ला आणि सकाळी सुद्धा हे पराठाच खाऊन गेले होते. खूप छान लागलेला, आवडला त्यांना, टेस्टी झाला होता आणि खरंच ही पहिल्यांदा केलेली रेसिपी माझी मस्त अशी सक्सेसफुल झाली आणि मला सुद्धा खूप जास्त आवडला. हे सुद्धा बोलले की नवीन छान हेल्दी रेसिपी होती, काहीतरी वेगळं होतं आज. तर अशा पद्धतीने मी माझा हा पराठा आहे ना छान असा इथं लाटून घेते आणि टिफिनमध्ये पण द्यायचे होते, म्हणजे 2-3 एक्स्ट्राच बनवले होते, जेणेकरून म्हणजे जीही मी सोयाबीनची भुर्जी बनवली ना त्यामध्ये थोडीशीच ठेवली होती, बाकी सर्व पराठाच बनवून टाकला. रिव्यू ईशानचं झाल्यानंतर ना राहिला तर म्हटलं मला सुद्धा होऊन जाईल दुपारच्याला अशा पद्धतीने. तुम्ही कधी असा पराठा ट्राय केलाय का? आणि नसेल केला तर खरंच नक्की ट्राय करा, कारण की मला सुद्धा खूप जास्त आवडलाय आणि तुम्हालाही आवडेल किंवा तुम्हाला माहीत असेल ऑलरेडी तर काही हरकत नाही. तर त्यानंतर रिव्यू ईशानला मी स्कूलला वगैरे सोडून आले. स्कूलला सोडून आल्यानंतर ना बरेच दिवस झाले ही पॅच रांगोळी बनवायची हा विचार चालू होता, पण वेळ मिळत नव्हता आणि आज मी घरातली सर्व कामं आवरून आहे ना ही पॅच रांगोळी करण्यासाठी बसली. आता तुम्हाला हे स्केच दिसतंय ना, तर ते मी मोबाईल ठेवून ट्रेस केलेलं आहे. माझ्याकडं कसले स्केच वगैरे आधी काही नव्हतं, म्हणून डायरेक्टच तुम्हाला हे स्केच दिसतंय. तर मोबाईल ठेवला होता आणि त्याच्यावरती मी ह्या OHB सीटवरती हे स्केच करून घेतलं आणि नंतर ना मग आता कॅमेरा मी ट्रायपॉडला लावून आता हे तुम्हाला दाखवते की मी इथं आता हा जे काही ग्लू वगैरे असतो तो फिल करते त्यामध्ये आणि त्याच्यावरती आता रांगोळी जो आपल्याला कलर पाहिजे तर तो त्यामध्ये फिल करायचा असतो. तर मला जे कलर पाहिजे होते ना ते मी आधीच ह्या डब्यामध्ये घेतले होते आणि हा जो माझा मसाल्याचा डब्बा होता ना तर मला तो रांगोळीचा बनलेला आहे, कारण की मी नवीन एक स्टीलचा जो मसाल्याचा डब्बा आहे ना तर तो घेतलेला आहे. त्याच्यामुळं आता ह्याची मला काही गरज नाही. तर म्हटलं छान अशी रांगोळी याच्यामध्ये मस्त होऊन जाईल, म्हणूनच आता मी यामध्ये रांगोळी वगैरे ओतून सुद्धा सकाळीच ठेवली आणि जे जे कलर हवे होते ते कलर मी त्यामध्ये ठेवले. आता ही पॅच रंगोली म्हणाल ना तर थोडीशी लेंदी प्रोसेस असते, थोडासा वेळ लागतो, टाइम टेकिंग आहे. मग म्हणजे असं एकाच बैठकीत मला तरी वाटते बसलं की होत नाही. पण आज माझ्याकडे वेळ होता
म्हणून म्हटलं चला जितकी होईल ना तर तितकी मी ही रांगोळी बनवूनच घेते. आणि आता महाशिवरात्री येते तर म्हणूनच हे ना महादेवाची पिंड आणि पार्वती आणि शिव त्यांचा हात असं काहीसं मी हे स्केच केलेलं होतं. आणि ते तिथं मी आता रांगोळी वगैरे फिल करते. खरंच तर आहे ना इतकं जास्त हेक्टिक होऊन जातं ना सणासुदीच्या दिवशी, बिलकुलही वेळ नसतो. आणि मग आपल्याला रांगोळी वगैरे तर काढायची असते, रांगोळीशिवाय तर बिलकुलही शोभा नसते. म्हणून म्हटलं चला आपण आहे ना आज छान पॅच रांगोळी बनवूनच घेऊया. खरं तर आहे ना जे काही हळदी कुंकू वगैरे झालं ना त्याच वेळेस मला बनवायची होती, पण तेव्हाही बिलकुल वेळ नव्हता. तर आता थोडासा वेळ काढून मी ही रांगोळी बनवतीये. तर अशा पद्धतीने. आणि रियान स्कूलवरनं आलाय आणि लगेचच तो सुद्धा मग आता इथे रांगोळी खेळायला बसलाय. त्याला रांगोळी खेळायला आणि मिक्स करायला खूप जास्त आवडते. तर मी पण त्याला म्हटलं थोडीशी तू घे, जास्त काही घेऊ नको, कारण की खूप मग पसारा राडा करून टाकतो पूर्ण. ह्या वाटीमधून त्या वाटीमध्ये तो हात टाकून आहे ना कलर एकदम स्प्रेड करून टाकत असतो. तसं मी त्याला सांगितलं होतं, सक्त वॉर्निंग दिली की नाही रिऊ तू ना एकाच हाताने घ्यायची आणि इकडं खेळायचं, खूप कमी कमी क्वांटिटीमध्ये घे, कारण की रांगोळी इकडं खूप महाग मिळते. आपल्या महाराष्ट्रात जी ₹30 ₹40 काय के जी भेटत असेल ना ती बिलकुलही नाही. इकडे ना एक 1 केजीचं पॅकेट एकदम छोटे छोटे, आता ह्या वाट्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल ना तर तसे छोटे छोटे पाऊचमध्ये 1 केजी अशी मिक्स रांगोळी मिळते. ती ₹70 असते 1 केजी. आणि खूप छोटी छोटी क्वांटिटी येते, डिफरंट डिफरंट कलर असल्यामुळं. पण आपल्या महाराष्ट्रात तसं नाही. आपण 1 केजीचे म्हणजे किंवा जितकी हवी आपल्याला तितकी आपण घेऊ शकतो. तसं इथं नाही. आणि खूप स्वस्त मिळते तिकडं, कारण की मी सुद्धा तिकडनं घेऊन येत असते नेहमीच जेव्हाही घरी जाते त्यावेळेस. पण आता मला हे पॅच रांगोळीचं एक वेड लागलंय. ते आधी मी थोड्याफार रांगोळ्या बनवल्या, पण आता भरपूर दिवसांनंतरनं जवळ-जवळ 2-2.5 महिन्यानंतरनं मी परत ही रांगोळी काढायला बसली आहे. आणि हा ग्लूची जे होतं ना ती कन्सिस्टन्सी माझी थोडीशी चुकलेली आहे, कारण की जे 40-60 जे काय रेशो असतो ना तर तो घ्यायचा असतो ना, किंवा 50-50 असा. पण मग 50-50 थोडंसं हे होऊन जाईल कन्फ्युजिंग, म्हणून मग मी काय करते 40-60 असा घेते. म्हणजे पाणी 40% आणि 60% जे काय असतं ना तर ते फॅब्रिक ग्लू, तर ते घेत असते. पण आता आहे ना हे ऑलरेडी माझं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी माझ्याकडं एक्स्ट्रा झालेलं आहे. मला माहीत नव्हतं हे होईल का नाही, पण रांगोळी तर ट्राय करूया म्हटलं आणि झालं तर चांगलंच आहे. म्हणूनच माझं इथं ट्राय करण्याचं काम सुरू आहे. आणि रियानच्या आहे ना कंपनीसोबत खरं तर माझं हे काम छान असं होऊन जातंय. मध्ये-मध्ये तो काही रांगोळी वगैरे एक्स्ट्रा घेत असेल तर त्याला मी ओरडत सुद्धा होते. आणि त्याला मी खूपदा सांगत होते की "अरे रिऊ तू स्टडी कर, स्टडी कर. थोडंफार जे काही कलरिंगचं काम आहे ना, ते तुझं करून घे, नाहीतर मग सेपरेट तुझ्यासोबत बसायला मला लागतं." आता हा खेळणार नंतरनं थकणार आणि परत एकदा मग झोपून जाणार. मध्ये आमचा ब्रेक सुद्धा झाला होता, जो की सोयाबीनचा सकाळचा पराठा होता, थोडीशी जी भाजी होती, तीच मी आणि रिवने खाल्ली होती. त्याला लगेचच काय कपडे वगैरे चेंज करायचे नसतात आणि तसंही हा युनिफॉर्म उद्या काही घालायचा नव्हता, म्हणून मग म्हटलं ठीक आहे बस. आणि आता आज घातला होता म्हटल्यावर मलाही तो संध्याकाळी धुवायचाच होता. ईशानचा सुद्धा वेडनेसडेचा ड्रेस वेगळा असतो, म्हणजे व्हाईट कलरचा असतो, तो सुद्धा मी सोबत लगेच धुवून टाकत असते. म्हणून म्हटलं आपण संध्याकाळी ही वॉश. आता इथे ना इशू सुद्धा स्कूलवरनं जाऊन आला होता. रियांचं सुद्धा इथं आता कलरिंग करण्याचं काम चालू आहे. तो ट्युशनला गेला होता. म्हटलं चल तुझं हे कलरिंगचं जे काही पेंडिंग काम आहे ना ते करून घे, तोपर्यंत मी पूर्ण घर आवरून घेते, कारण की सकाळ संध्याकाळ मला घर पुसल्याशिवाय होत नाही. ती एक सवयच मला होऊन गेली. आता मला घरात म्हणजे हॉलमध्ये एवढा काही कचरा नव्हता, पण रांगोळीचा कचरा मात्र आमचा पडलेला होता. बेडरूममध्ये रिवने थोडंफार इकडे तिकडे केलं होतं. तर याचं इथं कलरिंगचं काम चाललंय. त्याच्या त्याच्या मनाने त्याने ना कलर सिलेक्ट करून तो फिल सुद्धा करत होता. पण तोपर्यंत मला जे काही रिव्हिजनचे जे काही कपडे वगैरे होते आजचे, तर ते क्लीन करून घ्यायचे होते. आता रियाने इथं स्लाईमसुद्धा खेळलेला. त्याला कोणतीही एक गोष्ट खेळायची नसते, त्याला सगळंच खेळायचं असतं. इथं थोडं, तिथं थोडं. पहिल्यांदा स्लाईम म्हटलं मला खेळायचे, तर ठीक आहे म्हटलं स्लाईम खेळ. नाही नंतर लगेच कलरिंगला गेला तिकडे. आणि हा आमचा सकाळचा जो काही दुपारचा पसारा होता ना, तर तोच मला इथं क्लीन करून घ्यायचा होता. ही अशा पद्धतीने माझी रांगोळी थोडी डन झाली होती. मला थोडंसं फिनिशिंग हवं होतं आणि कलर पाहिजे होते, पण मला रेड कलर जो पाहिजे होता तोच काही मिळेना. म्हणून म्हटलं चला ही रांगोळी आता इथंच मी सोडते आणि नंतर हिला उद्या फिनिशिंग देते. तोपर्यंत आता मला करायची होती माझी पुढची कामं, ती म्हणजे घर वगैरे क्लीन करायचं, जसं मी तुम्हाला बोलले.
की सकाळ संध्याकाळ घर क्लीन झाल्याशिवाय किंवा घर पुसल्याशिवाय माझ्याच्याने काही होत नाही. तर आता तेच करायचं होतं आणि त्यासाठीच मी ना हे सगळं मी इकडं रिऊला सांगितलं होतं की तू इथं हॉलमध्येच बसून कलरिंग वगैरे कर, तोपर्यंत मी बाकी बेडरूम वगैरे किचन वगैरे क्लीन करून घेते परत एकदा. आणि याचं जे काही फिश होता तो तर कलर करून झाला होता. मग आता त्याला पॅरटचं हे ऑलरेडीचं रिव्हचं इनकम्प्लीट होतं ना, तर ते तो कंप्लीट करायला बसला होता. त्याला फक्त मी सांगितलं होतं की इथे इथे हे कलर फिल कर आणि त्याचं ते फिल करायचं काम इथं सुरू झालं होतं. आणि मला ना त्याच्या पुढे मागे जास्त राहावं लागतं. जसं आहे की तुम्ही इव्हिनिंगला पाहू शकता असं काहीसं सुंदर दृश्य माझ्या बाल्कनीमधून दिसतंय. खूप छान वाटतं खरं तर ह्या वेळेला. आणि आता जसं जसं ऊन वाढत जातं ना, तसं तसं रोज गॅलरीमध्येच म्हणते, गार्डनमध्ये पाणी वगैरे टाकतात. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि ही हिरवळ वगैरे असते ना, ती अशीच असते. तर आता मला इथे आहे ना, हे आवरून घ्यायचं होतं. तर रियांचं ते कलरिंग झाल्यानंतर ना लगेचच इकडं आला, की "मम्मा मला हे करू दे." आता हे ते काही नाही, कलरिंग झालं होतं आणि तो मला सरप्राईज द्यायला आला होता, की "मम्मा मी माझं कसं केलंय बघ." आणि म्हणून आईज क्लोज कर, हे सगळं त्याचं चालू असतं. तर आता आईज क्लोज करून झाल्यानंतर ना आता तो मला दाखवतोय, की "मम्मा बघ हे फायनल." आणि तुम्हाला हे मी दाखवते, की हे फायनल माझं असं काहीसं रांगोळी झाली होती, पॅच रांगोळी. त्याला अजून फिनिशिंग बाकी आहे, ती मला उद्या करावी लागेल. जसंही मला कलर सापडेल तसं मी ते करून घेते. आणि आता इथं रियाने जो काही कलर वगैरे केलाय ना, तोच मला तो दाखवतो. तिकडचं झालं नाही कुठेतरी आणि आता बबल खेळायला बसला होता. आता हे बबल जेव्हा आम्ही कोटिलिंगेश्वरला गेलो होतो ना, तर त्यावेळेस घेऊन आलो होतो आणि त्याला असं झालं की मी कधी ते खेळेल. आता त्याने झालं असं होतं की जो काही त्याची कॅप आहे ना, त्यातून ही दांडी निघाली होती आणि ती काय मग जेव्हाही तो बबल करण्यासाठी आतमध्ये ती काडी टाकत तर ते लगेच निघून जायचं. त्याला काही ते खेळायला जमत नव्हतं. मग सारखं मगमध्ये वर तिकडं टाक असं करत त्याने पूर्ण ते वेस्ट करून टाकलं. रियान आता बाथरूममध्ये खेळतोय, तर तोपर्यंत म्हटलं चला आपलं काही जे किचनमधलं काम आहे ना, तर तेच आवरून घेऊयात. कारण की मध्ये-मध्ये त्याचं असतं, मग परत थोडंसं डिले होऊन जातं. आता मला जे काही कडधान्य वगैरे भिजत घालायचे होते ना, तर एक होता मिक्स कडधान्याचा आणि एक मला मटकी घालायची होती. मला वाटलं तो मटकीचाच डब्बा आहे म्हणून मग मी तो घेऊन आले, तर त्यामध्ये हवळीच होती. तर तो साईडला ठेवून दिला आणि जे काही मिक्स कडधान्य होते ना, तर ते मी इथं भिजत घातले होते, जे की स्प्राउट वगैरे बनवण्यासाठी त्यांचा आम्ही यूज करत असते. आणि आता 2 दिवस झाले मध्ये गॅप पडला होता. चला म्हटलं आता ते भिजत घालून देऊया, म्हणजे उद्या वगैरे आपण ते मोडाला ठेवू शकतो, छान मोड येतील. आणि इकडं मला मटकीसुद्धा भिजत घालायची होती. तर ती पहिले तर आहे ना मी फ्रीजमध्येच ठेवत असते, पण आता बरेच दिवस झाले फ्रीजमध्ये मटकी नाही, तरीसुद्धा ती छान आहे. त्यात कसलेही किडे वगैरे झाले नव्हते, म्हणून खरंच मला खूप भारी वाटत होतं. नाहीतर ना शक्यतो काय होतं ना ह्या वातावरणात बंगलोरच्या आणि माझ्या घरात तरी मी तुम्हाला पर्सनली सांगते, की छोटे-छोटे किडे होऊन जातात आणि मूगला सुद्धा पटकन किडे होऊन जातात. आता ही गावाकडची मूग आहे म्हणून थोडीशी त्यामध्ये ना बारीक मोठे वगैरे किंवा थोडेसे हाफ असे मुगीचं आहे आणि छोटे फार खडे वगैरे नाहीये, पण जे काही आपण म्हणतो ना कोवळे असतात मग ते तरंगून वर येतात. तर तशा पद्धतीने ते आहे. तर त्याचीच मला आज भाजी करायची होती. ते छान असे क्लीन वगैरे करून घ्यायचे होते आणि नंतर ना त्याची आज मी भाजी बनवणार होती. तर ते छान क्लीन वगैरे करून ठेवले आणि आता ही मटकी घेऊन आली. मी तेच सांगते तुम्हाला, की बिलकुलही त्यामध्ये खराब वगैरे काही झालेलं नाहीये. आहे तशी मटकी छान आहे. तर तीच भिजत घालून घेते आणि नंतर ना माझ्या दुसऱ्या कामाला लागते. आता मला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला बनवायची होती मुगीची भाजी. तर तीच पहिल्यांदा क्लीन करून घेते, कारण की त्याच्यात थोडे छोटे-मोठे जे काही म्हणतो ना आपण हिरवे कोवळे असे रंगण वगैरे असतं ना, तर ते जेवढं होता होईल ना पॉसिबल. तर खरं तर त्यात खडा बिलकुल नाही आहे. पण घरची असल्यामुळं थोडीशी ब्लॅकिश वगैरे दिसत असेल, पण काही हरकत नाही. खूप छान आहे आणि घरी आमच्या शेतातून आईने दिलेली ही मूग आहे. बरेच दिवस झालं खरं तर मुगीची भाजी काही बनवली गेली नव्हती आणि स्प्राउटसाठी जे मी आणलं होतं ना, ते फक्त मला मूग आणि हरभरे वगैरेच टाकायचे होते. पण ह्यांनी DMartमधनं मिक्सवाले घेऊन आले, तर आता ते मिक्सवालेच टाकते. ही मूग म्हटलं चला आता याची भाजी घेऊन येऊया. आणि जे मी जसं सांगितलं कोवळे असतात ते बरोबर वरती राहतात आणि वरती येतात. तर तेच मी इथं काढून घेते. पहिल्यांदा तर या टॅपच्या पाण्याने मी मस्त क्लीन करून घेते आणि त्यानंतर ना आपलं चांगलं पाणी वगैरे जे आहे फिल्टरचं ते यूज करून छान क्लीन करून घेऊन त्याची आज मी बनवणार आहे. पहिल्यांदा तर आहे ना, ही मूग छान अशी भाजून वगैरे घ्यावी लागते आणि नंतर ना त्यामध्ये छान अशी फ्राय झाली ना, तर ती कुकरला वगैरे शिट्टी
घ्यायची आणि नंतर हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी शेंगदाणे म्हणजे आधी हिरवी मिरची, लसूण छान असं बारीक करून घ्यायची. थोडेसे मी शिजलेले मूगसुद्धा टाकत असते आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे ओबड-धोबड काढायचे आणि त्याची ही भाजी खूप छान बनते, खूप टेस्टी लागते. आज मी बऱ्याच दिवसांनी ही भाजी बनवली होती आणि फोडणीसाठी सुद्धा मी दुसरं काहीच टाकत नाही. फक्त कढीपत्ता आणि जसं तुम्हाला सांगितलं हिरवी मिरची, लसूण, थोडेसे ओबड-धोबड शेंगदाणे आणि जे काही शिजलेले थोडेसे मूग असते ना, तर तेच घेत असते ह्या वाटणमध्ये. ते छान असं बारीक करून आणले. ओबड-धोबड शेंगदाणे मात्र ओबड-धोबडच असायला हवे. तर ते घेते, छान असं फ्राय करू देते आणि त्यानंतरनं जी काय आपण मूग वगैरे शिजवून घेतलेली आहे ना, तर तीच त्यामध्ये टाकून द्यायची. पण हे वाटण छान असं परतू द्यायचं मस्त आणि त्यानंतरच आपलं जे काही शिजलेली मूग आहे ना, तर त्यामध्ये टाकायची. तर आजची भाजी खरंच खूप छान झाली होती. ईशानने सुद्धा स्वतः म्हणजे हाताने मस्त खाल्ली एकट्याने. त्याला खूप जास्त आवडली आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.